ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथमध्ये एका 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपी सुद्धा अल्पवयीन असून या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकूण 6 आरोपींना अटक केली आहे। त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असून त्यात एका मुलीचा देखील समावेश आहे। पीडित मुलगी ही 12 जुलै रोजी अंबरनाथ शहरात फिरत असताना एका अल्पवयीन मुलीने तिला फूस लावून बुवापाडा परिसरात नेलं आणि तिथे एका अल्पवयीन मुलाने रिक्षात तिच्यावर बलात्कार केला। या संपूर्ण प्रकरणात अन्य 4 जणांनी त्यांची साथ दिली। याबाबत मुलीच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून कायद्यातील नवीन तरतुदीनुसार या अल्पवयीन आरोपीला साथ देणाऱ्या अन्य 5 जणांविरोधात देखील बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या एकूण 6 आरोपींपैकी बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीसह 4 जण अल्पवयीन असून त्यामध्ये एका मुलीचा देखील समावेश आहे। या घटनेनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर अन्य 2 आरोपींना न्यायालयाने 18 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे, अशी माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे। 13/7/2024 रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 10/28/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) I 65(2) 70(2) 351(2) सह पोक्सो कलम कायदा 4, 6, 8, 10 प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात 12 तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती, 11 वर्षाची, आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बुवापाडा या साईडला एक तिची 13 वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने जबरी संभोग केला, रिक्षामध्ये जबरी संभोग केला। सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला। ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 4 नाबालिग आहेत आणि 2 इतर आरोपी आहेत। सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे। सदर प्रकरणात 6 आरोपी अटक करण्यात म्हणजे गँगरेप असा प्रकार आहे का? नाही, त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे, परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात। परंतु ऍक्च्युअली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे। या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित PS भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को
गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। कायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित PS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।